काही न काहीतरी नाविन्य देखावा सजावट म्हणून कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने करतात। यावेळेस तुम्ही गणेश उत्सवामध्ये शहरवासियांना असं काय नवीन आणलं तुम्ही दाखवण्यासाठी देखावा म्हणून? कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ नवीन वर्षभर उपक्रम तर आम्ही करतोच, सामाजिक आणि लोकोपयोगी संदेश देतो। यावर्षी आम्ही पोस्टावर म्हणजे पोस्ट कार्डची जी थीम आहे ती 2 आठवड्यापूर्वी घेतली। पोस्ट कार्ड विकत घ्या, त्यावर गणपती रंगवा आणि एक बाप्पाला पत्र लिहा आणि ते पोस्टात टाकून आमच्याकडे पोहोचवा। अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, बीड, परभणी, सेलू किंवा इतर मराठवाडा आणि पुणे, सातारा या शहरातूनही काही पत्र प्राप्त झाली आणि ती जवळपास 4000 आली। महिला मुलींची किंवा सगळ्यांची जास्तीत जास्त त्यात पत्र होती आणि त्यांनी मागणी केली की हा अत्याचार जो चालू आहे, जो काही आता हे नराधम आहेत ते बलात्कार करतात, अत्याचार करतात, महिला मुलीवर जो काही असं क्रूरपणे वागतात, त्यांच्या विरोधात काहीतरी बाप्पा तू कर, त्यांना शिक्षा दे। आणि ही सगळी पत्र आम्ही वाचत होतो आणि त्यावेळेस असं ठरवलं, यावेळेस गणपती बाप्पालाच देवाचं रूप द्यायचं, देवीचं रूप द्यायचं आणि भारत मातेचं आम्ही 25 फूट उंच देवाचं गणपती बाप्पाचं रूप दिलं आणि तो त्या नराधमाला मारत आहे असं दाखवलं, शिक्षा देत आहे। आणि यासाठी एक आम्ही नवस पण केला गणपती बाप्पाला। 1000 नारळ इथं आम्ही फोडण्याचा नवस करतोय, त्यातूनही आम्ही संदेश देतोय, बाप्पाला मागणी करतोय की बाप्पा या नराधमांना तू शिक्षा कर, या नराधमांना तू यमसदनी पाठव। आज जिल्ह्यातूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामधून आज आम्ही बघतो की देखाव्यामध्ये हजारो अशी पत्र लहान निरागस मुलांची वाचायला भेटत आहेत, त्याच्यामध्ये अलग अलग त्यांच्या भावना ते व्यक्त करतायत। आज या पत्रामधून तुम्ही जे विनर काढणार आहात तर किती विनर शोधणार तुम्ही याच्यामधून? जर ठरवलं होतं की 50-1 विनर्स काढायचे, पण प्रतिसाद छान आहे, पत्र खूप आली, लहान मुलांची खूप आहेत, त्यामुळं प्रमाणपत्र सहभागीचं आणि जवळपास 100 मुलांना म्हणजे प्रथम, द्वितीय, तृतीय असे शाळेनुसार गटानुसार वयाच्या असं देणार आहोत। त्यात मेडल्स, ट्रॉफी वगैरे सगळं देणार आहोत आणि तोही एक चांगला कार्यक्रम आम्हाला लवकरच घ्यायचा आहे। पण यामध्ये एकच होतं की मनातलं तुमचं तुम्ही लिहा, अंतकरणातून लिहा, तुमची इच्छा भावना व्यक्त करा। कारण आजकाल मोबाईल आलेले आहेत आणि हे सगळं जग आता पुढं चाललं आहे। तर कुठंतरी एक पोस्ट कार्ड नावाची गोष्ट होती, अंतर्देशीय होती, हे मुलांनाही माहीत झालं आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि या पोस्ट कार्डातून जे आलेलं आहे तेच आम्ही भावनेचे व्यक्त करण्याचा हा देखावा केला आहे। देखावा हा पूर्णपणे इको आहे। 25 फुटी तुम्हाला भारताच्या नकाशावर तो गणपती बाप्पा विराजमान होताना दिसतोय आणि रक्षण करायला या मुलींचं, या नागरिकांचं, या महिलांचं, या देशाचं म्हणून आम्ही ह्या सगळे इथे इको एअरमधले, त्यानंतर नेव्ही हे सर्व पोलीस दाखवलेले आहेत, मुंबई पोलीस दाखवलेले आहेत, महाराष्ट्र पोलीस दाखवलेले आहेत, तेही इकोमध्ये अगदी लाकडी फळी आणि त्यामध्ये कापूस, चिंध्या, टेलरच्या असं सगळं वापरून केलेलं आहे आणि हा एक मोठा 40 बाय 25 फूट देखावा तयार झालेला आहे। आणि काही वर्षापासून बघतो की कुलस्वामिनी प्रतिष्ठान हे दरवर्षी प्रत्येक वर्षभरामध्ये काही काहीतरी सजावट देखावा निर्माण करतात। या माध्यमातून कुलस्वामिनी प्रतिष्ठानला पण गौरवण्यात येतं, त्यांना पण मान सन्मान आणि प्रमाणपत्राने गौरवतो। यावर्षी तुम्हाला गणेश उत्सवामध्ये काय अपेक्षा आहे? सामाजिक संदेश, लोकोपयोगी संदेश हा आपल्याला द्यायचा असतो आणि तेच आमचं मोठं आहे आणि पूर्णपणे आमची टीम मेहनत करते आणि त्याप्रमाणे सगळं कार्य होत असतं। गणपती बाप्पा किंवा देव सगळ्यांना भरभरून दिसतो आणि देतोही, फक्त माणसाशी व्यवस्थित वागायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला तेवढीच इच्छा आहे की आम्हाला तर आमचं पारितोषिक मिळतं, केलेल्या कामाचं तुम्हाला कार्याचं पारितोषिक मिळतच असतं। वर्षभर सर्वांनी अगदी नागरिकांनी एकमेकाशी चांगलं राहावं, माणसाशी चांगलं वागावं एवढीच इच्छा आहे आणि त्यामुळं आम्ही हा आमचा शुद्ध हेतू तेवढाच आहे।